वेलकम टू मिनर्वा अकॅडमी. आता आपण बघतोय प्रश्नसंच आणि प्रश्नसंच बघतोय गव्हर्नर जनरल या टॉपिकवरती. आणि गव्हर्नर जनरल या टॉपिकवरती हा प्रश्नसंच आहे दुसरा, म्हणजे प्रश्नसंच 2. यामध्ये आपण बघतोय प्रश्न क्रमांक 11 ते 20. याच्या आधीचा जो प्रश्नसंच आहे गव्हर्नर जनरल प्रश्नसंच 1, त्यामध्ये आपण पहिले 10 प्रश्न बघितलेले आहेत. आणि आता आपण इथून बघतोय 10 ते 20. आपण सगळे प्रश्न फक्त वाचून उत्तर नाही बघत आहे, तर आपण प्रश्न वाचून त्याविषयीचं स्पष्टीकरण, पर्याय, इतर सगळी माहिती असं आपण सगळं बघत आहोत. तर आता आपण सुरू करूया आपला प्रश्नसंच गव्हर्नर जनरल टॉपिकवरचा हा दुसरा प्रश्नसंच. ज्याचा प्रश्न क्रमांक पहिला आहे तो प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11 काय म्हणतोय, तर ब्रिटिश सत्तेदरम्यान जिल्हाधिकाऱ्याकडील न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली? आणि आपले पर्याय काय आहेत? लॉर्ड कॉर्नवॉलिस, लॉर्ड हेस्टिंग्स, लॉर्ड रिपन आणि विल्यम हंटर. आता आपला प्रश्न काय आहे, तर जिल्हाधिकाऱ्याकडील न्यायिक शक्ती कोणी काढून घेतलेली आहे? तर जिल्हाधिकाऱ्याकडची जी न्यायिक शक्ती आहे ती लॉर्ड कॉर्नवॉलिसने काढून घेतलेली आहे, हे आपलं उत्तर आहे. आणि कॉर्नवॉलिसने प्रशासनामध्ये खूप सुधारणा केलेली आहे, ज्याला काय म्हणतो आपण कॉर्नवॉलिस कोड असं म्हणतो. तर याने लॉर्ड कॉर्नवॉलिसने प्रशासनामध्ये खूप जास्त सुधारणा केलेली आहे. त्यामध्ये हे एक महत्त्वाचं होतं की जिल्हाधिकाऱ्याकडील न्यायिक शक्ती काढून घेतलेली आहे. आता जिल्हाधिकाऱ्याकडील न्यायिक शक्ती काढून घेण्याचं एक लॉजिक हे पण होतं की जिल्हाधिकाऱ्याने जर समजा काही केलं तर त्याची तक्रार कोणाकडे करायची? न्यायदानाचे अधिकार पण त्याच्याकडेच आहेत, म्हणजे त्याची तक्रार त्याच्याकडेच करायची का? आणि त्यामुळं हा जो कन्फ्लिक्शन ऑफ इंटरेस्ट आहे की तोच स्वतःविरुद्ध कसा न्याय देईल, त्यामुळं नंतर जिल्हाधिकाऱ्याकडील न्यायिक शक्ती काढून घेतली गेली होती. त्यानंतर हळूहळू ती आपली न्यायव्यवस्था स्वतंत्र होण्याकडे गेलेली आहे. पण त्याची सुरुवात कुठून झाली, तर हे जिल्हाधिकाऱ्याकडील न्यायिक शक्ती काढून घेतली होती. ती काढून घेतली होती लॉर्ड कॉर्नवॉलिसने. त्यानंतर आता आपले जे दुसरे पर्याय आहेत, लॉर्ड हेस्टिंग्स. लॉर्ड हेस्टिंग्स म्हणजे लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स. लॉर्ड वॉरन हेस्टिंग्सचा मुख्य काम काय, तर पहिला गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल तो मानला जातो. त्यामुळं भारतामध्ये इंग्रजी सत्तेचा पाया घालण्याचं श्रेय या लॉर्ड हेस्टिंग्सला दिलं जातं. हा खूप महत्त्वाचा गव्हर्नर जनरल होता. त्यानंतर लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन एक चांगला व्हाईसरॉय मानला जातो, म्हणजे 1858च्या काळानंतर आलेला आणि आपल्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असं या लॉर्ड रिपनला म्हणतात. हा एक चांगला गव्हर्नर जनरल होता. आणि चौथा पर्याय काय आहे, विल्यम हंटर. हे विल्यम हंटर काय गव्हर्नर जनरल नव्हता भारताचा, पण एक हंटर आयोग आला होता, जो आला होता शिक्षणासाठी. 1882 साली हंटर आयोग आला होता. तर त्या आयोगाचे हे प्रमुख होते विल्यम हंटर. नंतर पण एक हंटर आयोग आलेला आहे जालियनवाला बाग हत्याकांडाच्या चौकशीसाठी. तर ते विल्यम हंटर, ते हंटर म्हणजे हे विल्यम हंटर नाही आहेत. हे विल्यम हंटर म्हणजे ते शिक्षणाचा जो आयोग होता त्याचे हे विल्यम हंटर आहेत. तर आपलं उत्तर काय आलं, तर ब्रिटिश सत्तेदरम्यान जिल्हाधिकाऱ्याकडील न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली, तर लॉर्ड कॉर्नवॉलिसने काढून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपण बघू पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय, प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12 काय आहे, लॉर्ड डलहौसीने संस्थाने खालसा करताना दत्तक वारसा नामंजूर हे धोरण स्वीकारले होते. हे धोरण पूर्वी खाली दिलेल्या कोणत्या गव्हर्नर जनरलने स्वीकारले होते? तर आता प्रश्न काय म्हणतो आपला, तर लॉर्ड डलहौसीने संस्थाने खालसा करताना दत्तक वारसा नामंजूर हे केलं होतं, हे आपल्याला माहिती आहे. लॉर्ड डलहौसीने खूप संस्थाने खालसा केलेली आहेत, त्यामध्ये हे दत्तक वारसा नामंजूर हे पण एक कारण होतं. आणि त्यामुळं दत्तक वारसा नामंजूर करून हे धोरण स्वीकारलं होतं लॉर्ड डलहौसीने, ते आपल्याला माहितीच आहे. पण आपला प्रश्न काय आहे, तर आधी कोणी स्वीकारलं होतं, म्हणजे डलहौसीच्या पूर्वी हे कोणी स्वीकारलं होतं? आणि आपले पर्याय काय आहेत, तर लॉर्ड ऑकलंड, लॉर्ड बेंटिक, लॉर्ड कॉर्नवॉलिस आणि लॉर्ड रिपन. आता हे काय म्हणताय, तर पूर्वी म्हणजे आपल्याला कोणाच्या पूर्वी पाहिजे, लॉर्ड डलहौसीच्या पूर्वी. त्यामुळे लॉर्ड रिपन हा लॉर्ड डलहौसीच्या नंतर आलेला व्हाईसरॉय आहे. त्यामुळे लॉर्ड रिपन हे उत्तर आपलं इलिमिनेटच होणार आहे. म्हणजे जरी समजा आपल्याला अंदाज जरी लावायचा झाला तरी लॉर्ड रिपन मात्र अंदाज लागणार नाही. तर आता आपलं हे 3 पर्यायाचा आपण विचार करू, लॉर्ड ऑकलंड, लॉर्ड बेंटिक आणि लॉर्ड कॉर्नवॉलिस. आता यामध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिसचे जास्तीत जास्त लक्ष हे ब्रिटिश सत्तेचा पाया रोवण्यामध्ये, प्रशासनाच्या सुधारणांमध्ये आणि एकूणच कंपनीची व्यवस्था इथं स्ट्रॉंग करण्यामध्ये गेलेलं आहे. त्यामुळे इथं कुठली संस्थाने वगैरे खालसा लॉर्ड कॉर्नवॉलिसने केलेली नाही आहेत. त्यामुळे हे आपलं उत्तर येणार नाही. आता लॉर्ड बेंटिक आणि लॉर्ड ऑकलंड हे आपले 2 पर्याय राहिले. लॉर्ड बेंटिकने संस्थानं खालसा केलेली आहे. लॉर्ड बेंटिकने कुर्ग संस्थान पण खालसा केलेलं आहे. लॉर्ड बेंटिकने संस्थानं खालसा केली, पण लॉर्ड बेंटिकने संस्थाने खालसा करण्याचं महत्त्वाचं कारण हे अर्थव्यवस्था होतं. लॉर्ड बेंटिकला पदावरती आल्यानंतर
एक महत्त्वाचं काम कुठलं पार पाडायचं होतं, तर त्याला कंपनीची आर्थिक घडी नीट बसवायची होती आणि त्यामुळं बेंटिकने बऱ्याच बाबतीत आर्थिक सुधारणा केलेली आहेत. त्यामध्ये संस्थान पण खालच्या केलेली आहेत, पण ती जास्तीत जास्त कशाच्या जोरावर केलेली आहे, तर आर्थिक गैरकारभार वगैरे याच्यावरून केलेली आहेत. दत्तक वारसा नामंजूरवरून केलेले नाहीत. त्यामुळे आपल्या दत्तक वारसा नामंजूर हे धोरण डलहौसीच्या आधी कोणी स्वीकारलेलं आहे, तर ते लॉर्ड ऑकलंडने स्वीकारलेलं आहे. म्हणजे इथं आपण काय केलं, तर आपण 3 पर्याय एलिमिनेट केले आणि 4था पर्याय काढलेला आहे. तर हे असं पण उत्तर काढता येतं. म्हणजे जर आपण समजा लॉजिक लावणार असतो तर हे पण एक मार्ग असतो लॉजिक लावण्याचा. तर त्यानंतर आता आपण बघू, हा प्रश्न झाला आपला की कोणी दत्तक वारसा नामंजूर केलं होतं, डलहौसीने केलं होतं. डलहौसीच्या आधी कोणी केलं होतं, ऑकलंडने केलं होतं. आता त्यानंतर आपण बघू पुढचा प्रश्न काय आहे, तर प्रश्न क्रमांक 13 आहे, तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली. आणि आपले पर्याय काय आहेत, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड क्लाइव्ह, लॉर्ड वेलेस्ली आणि लॉर्ड हेस्टिंग्स. आता तैनाती फौजा, हे जे तैनाती फौजा या दृष्टीने कोणी सुरू केलेले आहेत, तर ते केलेले आहेत लॉर्ड वेलेस्लीने. म्हणजे लॉर्ड वेलेस्ली आणि तैनाती फौजा हे जरा समानार्थी असल्यासारखं होतं. म्हणजे काही गव्हर्नर जनरलच्या बाबतीत म्हणजे आपण सतीबंदी म्हटलं की लॉर्ड बेंटिक आहे, संस्थाने खालचं म्हणलं की डलहौसी आहे. डलहौसीची खूप जास्त कामं आहेत, पण संस्थाने खालचं म्हणलं की डलहौसी आहे. तसं हे तैनाती फौजा म्हणलं की लॉर्ड वेलेस्ली आहे. तर त्यामुळे तैनाती फौजेची पद्धत सुरू कोणी केली, तर लॉर्ड वेलेस्लीने केलेली आहे. म्हणजे ही पद्धत म्हणून त्याने सुरू केलेली आहे. टेक्निकॅलिटीच्या जोरावरती जर बघितलं तर लॉर्ड हेस्टिंग्सने पण तैनाती फौजेसारखं मिळतं जुळतं केलं होतं. म्हणजे पैशांच्या बदल्यामध्ये फौज देणं हे लॉर्ड हेस्टिंग्सने केलं होतं. पण तैनाती फौज म्हणून अशी फौजेची पद्धत सुरू कोणी केलेली आहे, तर ती लॉर्ड वेलेस्लीने केलेली आहे. त्यामुळं तैनाती फौजा आणि लॉर्ड वेलेस्ली हे जरा कॉम्बिनेशन स्ट्रॉंग आहे. तर लॉर्ड वेलेस्लीने तैनाती फौजा केलेल्या आहेत. तर आता आपण बघू, आता हा झाला प्रश्न 13. प्रश्न 14 बघू आता. प्रश्न 14 काय म्हणतोय, तर भारतामध्ये दत्तक वारसा नामंजूर धोरण हे डॅश डॅशने स्वीकारले. तर आपले पर्याय काय आहेत, तर लॉर्ड हेस्टिंग्स, विल्यम बेंटिक, लॉर्ड डलहौसी आणि लॉर्ड कॅनिंग. आता आपल्याला प्रश्न काय आहे, तर दत्तक वारसा नामंजूर हे धोरण कोणी स्वीकारलेलं आहे, तर धोरण म्हणून हे स्वीकारलेलं आहे, हे कोणी स्वीकारलेलं आहे, लॉर्ड डलहौसी. दत्तक वारसा नामंजूर हे जर नजरेसमोर आलं तर लॉर्ड डलहौसी समोर यायला पाहिजे. जसं की तैनाती फौज म्हटलं की लॉर्ड वेलेस्ली यायला पाहिजे, सतीबंद म्हटलं की विल्यम बेंटिक यायला पाहिजे. तसं हे दत्तक वारसा नामंजूर संस्थाने खालसा होणं हे कोणी केलेलं आहे, तर लॉर्ड डलहौसीने केलेलं आहे. दत्तक वारसा नामंजूर करून लॉर्ड डलहौसीने संस्थाने खालसा केली होती. लॉर्ड डलहौसीने खूप संस्थाने खालसा केली होती. त्यामध्ये हे एक महत्त्वाचं होतं, दत्तक वारसा नामंजूर हे धोरण त्याने आणलं होतं. तर याचं उत्तर काय आलं, दत्तक वारसा नामंजूर हे धोरण कोणी स्वीकारलं, लॉर्ड डलहौसीने स्वीकारलं. त्यानंतर आता आपण बघू पुढचा प्रश्न काय आहे, प्रश्न क्रमांक 15 काय आहे, तर वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असं कोण म्हणालं होतं. आणि आपले पर्याय काय आहेत, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड रिपन, विल्यम जोन्स आणि लॉर्ड मोर्ले. आता प्रश्न जर वाचला तर प्रश्न काय म्हणतो आपल्याला, की वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी आहे. तर वसाहतीच्या स्वातंत्र्याच्या मागणीला हे जे कोणी म्हटलेलं आहे त्याला अपमान करायचा होता, की वसाहतीचं स्वातंत्र्य मागताय तुम्ही, तर ते म्हणजे तुम्ही चंद्र मागितल्यासारखं आहे असं त्याला म्हणायचं आहे. म्हणजे तुमची मागणी किती मूर्खपणाची आहे, की तुम्ही काय मागताय हे तुम्हाला तरी कळतंय का, अशा अर्थाचा अपमान करण्यासाठी म्हटलेलं आहे, की तुम्ही वसाहतीचं स्वातंत्र्य मागताय म्हणजे तुम्ही चंद्र मागताय. म्हणजे हे वक्तव्य कधी केलेलं आहे, तर वसाहतीचं स्वातंत्र्य मागितल्यानंतरचा हे वक्तव्य असलं पाहिजे. मग आता वसाहतीचं स्वातंत्र्य कधी मागितलं जाऊ शकतं हे आपल्याला उत्तरात बघायचं आहे. तर आता लॉर्ड डलहौसीचा काळ आपल्याला माहिती आहे 1857च्या उठावाच्या आधीचा आहे. त्यामुळं तेव्हा ही वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी झाली होती का, किंवा आपल्याला आता उत्तराच्या बाबतीत असा विचार करतायत की त्यांच्या काळामध्ये वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी झाली होती का, तर लॉर्ड डलहौसीच्या काळात ही वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी झालीच नव्हती. दुसरं काय आहे की लॉर्ड रिपन हा आपला पर्याय आहे. आता रिपनच्या बाबतीत एक गोष्ट काय लक्षात ठेवायची आहे, की रिपन हा खूप चांगला गव्हर्नर जनरल आहे. म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये जे चांगले गव्हर्नर जनरल होऊन गेलेत त्यामध्ये लॉर्ड रिपन आहे. आणि लॉर्ड रिपनने शक्यतो असं काहीतरी अपमान करणारं किंवा वाईट असं काही केलेलं नाही आहे. हे जरा थोडंसं लॉजिकली असं लक्षात ठेवायचं, की
रिपन चांगला आहे. रिपनच्या काळाच्या आधी म्हणजे रिपनच्या आधीचा जो होता लिटन नाव होतं ते, तर तो लिटन वाईट आहे. म्हणजे हे रिपन आणि लिटनमध्ये रिपन चांगला आहे, लिटन वाईट आहे. तर रिपन चांगला आहे तर त्याने जरा थोडासा असा अपमान करायची शक्यता कमी आहे. त्यानंतर आता हे तिसरं कोण आहे? विल्यम जोन्स. आता विल्यम जोन्स हा एशियाटिक सोसायटीची स्थापना करणारा विल्यम जोन्स, याचं खूप हुशार व्यक्ती होता, खूप अभ्यासू व्यक्ती होता. जज म्हणून पण इंडियामध्ये काम केलेलं आहे, पण याचं जास्तीत जास्त काम हे अभ्यासाच्या दृष्टीने झालेलं आहे. एशियाटिक सोसायटीची स्थापना विल्यम जोन्सने केलेली आहे. खूप तेव्हाच्या काळामध्ये लिटरेचरमध्ये पण विल्यम जोन्सचं खूप जास्त काम आहे. तर तेव्हाचा काळ म्हणजे याचा खूप आधीचा काळ आहे, म्हणजे हा 1700-1800च्या आधीचा काळ आहे. 1800च्या आधीच्या काळात हे विल्यम जोन्सचं काम आहे. आता 1800च्या काळामध्ये वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी झाली असेल का? तर ते अजिबातच झालेली शक्यताच नाही आहे. त्यामुळं आपला एकच पर्याय होतो, म्हणजे लॉर्ड मोर्ले, आणि हा आपला उत्तर आहे. लॉर्ड मोर्लेच्याच वक्तव्य होतं हे की वसाहतीचं स्वातंत्र्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी. आता हे लॉर्ड मोर्लेचा काळ कुठला आहे? तर आपल्याला मोर्लेमेंटो कायदा माहिती आहे. हा मोर्लेमेंटो सुधारणा कायदा कधी आला? 1909ला आला. तर हा 1909च्या आसपास मात्र वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणीची सुरुवात झाली होती. तर तेव्हा त्या काळानुसार हेच फक्त लॉजिकल उत्तर आहे. म्हणजे आपल्याला जर समजा माहीत नसेल हे गृहीत धरून, म्हणजे ह्याचं उत्तर थेट सांगता आलंच असतं, पण जर समजा माहीत नसेल तर आपल्याला जेव्हा गेस करायला लागतात तर तेव्हा इंटेलिजंट गेस हे एक मेथड असते की इंटेलिजंट गेस म्हणजे अंदाजेच काहीतरी फेकायचं नाही आहे, तर जरा थोडंसं इंटेलिजंट गेस करायचं आहे. तर हे इंटेलिजंट गेसचं पण एक खूप महत्त्व आहे. इतिहासामध्ये खूप याचं जास्त महत्त्व आहे आणि पॉलिटीमध्ये पण खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर हे पण आपण इथं याचं एक्सप्लेनेशन द्यायचं कारण हेच होतं की हे जे इंटेलिजंट गेस आहे हे करता यायला पाहिजे. म्हणजे वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी, म्हणजे वसाहतीचं स्वातंत्र्य मागितल्यानंतर कोणतरी बोले वसाहतीचं स्वातंत्र्य मागायला हे 1856च्या काळात मागितलं असेल का, किंवा रिपनच्या काळात मागितलं असेल का, किंवा विल्यम जोन्सच्या काळात मागितलं असेल का? तर ह्या तिघांच्या काळात हे मागितलं असायची शक्यताच नाही. त्यामुळे आपलं उत्तर हे आपोआप लॉर्ड मोर्ले येतो. आणि हा कोण मोर्ले आहे? तर हा मोर्लेमेंटो सुधारणामधला भारत मंत्री मोर्ले आहे, आणि तेव्हा गव्हर्नर जनरल होता मिंटो. त्यामुळे हे भारत मंत्री आणि गव्हर्नर जनरल यांच्या नावाने हे मोर्लेमेंटो आहे. पुढं मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा आला, त्यामध्ये पण हे मॉन्टेग्यू भारत मंत्री आहे, चेम्सफोर्ड हे गव्हर्नर जनरल. मग त्यामुळे त्यांचं नाव काय? मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा असं आपण म्हणतो. तर 1909ला आलेला हा जो मोर्लेमेंटो कायदा होता त्यातला हा लॉर्ड मोर्ले आहे. आणि तो असं म्हटलेला की वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी आहे. म्हणजे वसाहतीचं स्वातंत्र्य मागताय म्हणजे तुम्ही किती मूर्ख आहात, काय मागताय, चंद्र मागितल्यासारखं करताय, असं तो अपमान करण्याच्या दृष्टीने बोलला होता. तर हे लॉर्ड मोर्ले आपलं उत्तर आहे. वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असं कोण म्हटलं होतं? लॉर्ड मोर्ले म्हटलं होता. तर आता हे झालं आपला प्रश्न क्रमांक 15. आता आपण बघू प्रश्न क्रमांक 16. 16वा प्रश्न काय आहे आता की लॉर्ड डलहौसीच्या काळात पहिली टेलिग्राफ लाईन डॅश डॅश ते डॅश डॅश पर्यंत टाकली गेली. आणि आपले पर्याय काय आहे? तर कलकत्ता ते दिल्ली, मद्रास ते दिल्ली, तिसरा आहे कलकत्ता ते मद्रास, आणि चौथा आहे कलकत्ता ते आग्रा. आपल्याला काय विचारलं आहे? तर पहिली जी टेलिग्राफ लाईन टाकली गेली ती कुठून कुठंपर्यंत टाकली गेली. आता याचं जर एक्झॅक्ट उत्तर बघायचं झालं तर हे आहे कलकत्ता ते डायमंड हार्बर, हे आपलं उत्तर आहे. कलकत्त्यापासून डायमंड हार्बर हे टाकलं गेलं. डायमंड हार्बर हे बंगालमध्येच आहे. तर एक्झॅक्ट उत्तर जर बघायचं झालं तर कलकत्ता ते डायमंड हार्बर आहे. पण डायमंड हार्बर पुढून ती पुढे एक्सटेन्शन जे केलं होतं त्याचं, तर ते कलकत्ता ते आग्रा केलं होतं. त्यामुळे आपलं उत्तर काय येईल? तर कलकत्ता ते आग्रा हे उत्तर येईल. पण जर समजा परीक्षेमध्ये कलकत्ता ते डायमंड हार्बर हे आलं तर ते पण लिहायचं आहे, कारण जी पहिली जी केलेली आहे ती डायमंड हार्बरपर्यंतच केली होती, पण जेव्हा एक्सटेन्शन केलं आहे तर ते पुढं कलकत्त्यावरून आग्र्याला आणली गेली होती. त्यामुळं कलकत्ता ते डायमंड हार्बर हे एक्झॅक्ट आन्सर आहे, पण पर्यायानुसार डायमंड हार्बरवरून ती पुढं आग्र्याला नेली होती. त्यामुळे आपलं उत्तर काय येईल? तर कलकत्ता ते आग्रा हे आपलं उत्तर येईल. त्यानंतर आता आपण बघू पुढचा प्रश्न काय आहे? प्रश्न क्रमांक 17. 1846 साली लॉर्ड हार्डिंगने लिहिले, बंड होऊ नये, युद्धाची झटपट समाप्ती व्हावी आणि साम्राज्य सुरक्षित राहावे यासाठी डॅश डॅशची योजना केली होती. आपले पर्याय काय आहेत? जातवार रेजिमेंट, दुसरा आहे रेल्वे, तिसरा आहे सैन्यातील सुधारणा, आणि चौथा आहे जलसंधारण योजना. आता लॉर्ड हार्डिंगने 1846 साली हे लिहिलेलं आहे की बंड होऊ नये, युद्धाची झटपट समाप्ती व्हावी आणि साम्राज्य सुरक्षित राहावे. तर यासाठी की बंड होऊ नये, युद्धाची झटपट समाप्ती व्हावी आणि साम्राज्य सुरक्षित राहावे यासाठी कशाची योजना केली गेली होती? तर
लॉर्ड हार्डिंगच्या काळामध्ये रेल्वेची योजना केली गेली होती आणि लॉर्ड हार्डिंगने रेल्वेसाठी जे पहिले जे प्रयत्न आहेत रेल्वेसाठीचे ते लॉर्ड हार्डिंगच्या काळात झाले होते. लॉर्ड हार्डिंगने काही प्रायव्हेट कंपन्यांना यासाठी परवानगी दिली होती. त्याच्यानंतर लॉर्ड हार्डिंग नंतर आलेल्या लॉर्ड डलहौसीच्या काळात त्या रेल्वेचं काम एकदम व्यवस्थित पूर्ण झालेलं आहे. पहिली रेल्वे पण 1853ला धावलेली आहे. ते सगळ्या रेल्वेचं जे श्रेय आहे ते लॉर्ड डलहौसीचंच आहे. पण लॉर्ड हार्डिंगच्या काळामध्ये पण रेल्वेच्या बाबतीत काम सुरू झालं होतं. त्यामुळं हे जे वक्तव्य आहे की बंड होऊ नये, युद्धाची झटपट समाप्ती व्हावी आणि साम्राज्य सुरक्षित राहावे यासाठी कशाची योजना केली होती, तर लॉर्ड हार्डिंगने असं लिहिलेलं आहे की रेल्वेची योजना केली होती. त्यामुळं आपलं उत्तर काय येईल, तर पर्याय क्रमांक 2 रेल्वेची योजना केली होती. त्यानंतर 1857ला जे बंड झालेलं आहे त्यामध्ये रेल्वेचा खूप महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे. रेल्वेचा पण राहिलेला आहे आणि टेलिग्राफ, ज्या दोन्ही गोष्टी ज्या लॉर्ड डलहौसीच्या काळात राहिलेल्या आहे. तर उठाव नंतर मोडून काढण्यामध्ये रेल्वेचा पण आणि टेलिग्राफचा पण दोन्हीचा खूप महत्त्वाचा वाटा होता. आता आपण बघू पुढचा प्रश्न काय आहे, प्रश्न क्रमांक 18. प्रश्न क्रमांक 18 काय आहे, तर पुढील वाक्यात वर्णन केलेल्या गव्हर्नर जनरलचे नाव सांगा. आपल्याला वर्णन दिलेत, आपण वर्णन बघू आता. पहिलं काय आहे, त्यांनी जनसामान्यांच्या शिक्षणात आस्था दाखवली. दुसरं काय आहे, त्यांना स्थानिक भाषांच्या शाळा उघडायच्या होत्या. तिसरं काय आहे, जास्तीत जास्त लोकांना शिक्षण द्यायचे होते. आणि चौथं काय आहे, त्यांच्या प्रोत्साहनामुळे बंगाल, बॉम्बे आणि पंजाब येथील स्थानिक सरकारांनी स्थानिक शिक्षणाला उत्तेजन दिले. आणि आपले पर्याय काय आहे, तर पहिला आहे लॉर्ड कॅनिंग, दुसरा आहे वॉरन हेस्टिंग्स, तिसरा आहे लॉर्ड डलहौसी आणि चौथा आहे लॉर्ड बेंटिक. आता जर आपण हे वर्णन बघितलं तर हे वर्णन आहे सगळं शिक्षणाच्या बाबतीतलं. शिक्षणाच्या बाबतीत भारतात जे महत्त्वाच्या गव्हर्नर जनरल्सने काम केलेलं आहे त्या गव्हर्नर जनरलचे नाव आपल्याला माहीत असायला हवे आहे. तर आता आपण पर्याय बघू. लॉर्ड कॅनिंग. आता लॉर्ड कॅनिंगचा कार्यकाल कशासाठी प्रसिद्ध आहे, तर 1857चा उठाव. म्हणजे लॉर्ड कॅनिंग आल्यानंतर लॉर्ड कॅनिंगला 1857 साली उठाव इथं झाला होता, तो दडपून काढायला लागला होता. त्यामुळं लॉर्ड कॅनिंगच्या काळामध्ये शिक्षणाच्या बाबतीत खूप काही घडामोडी झालेल्या नाहीत. इतर बऱ्याच घडामोडी झालेल्या आहेत. म्हणजे 1861चा हायकोर्ट ॲक्ट वगैरे पण आलेला आहे. आपला इंडियन पेनल कोड पण लागू झाला होता. काही घडामोडी नक्कीच लॉर्ड कॅनिंगच्या काळात झालेल्या आहेत. पण शिक्षणाच्या बाबतीत लॉर्ड कॅनिंगच्या काळामध्ये खूप काही झालेलं नाही आहे. दुसरा जो पर्याय आहे वॉरन हेस्टिंग्स. आता वॉरन हेस्टिंग्स हा आपला पहिला गव्हर्नर जनरल आहे आणि पहिला गव्हर्नर जनरल म्हणून ब्रिटिश सत्तेचा किंवा कंपनीचा पाया भारतामध्ये रोवण्याचं श्रेय हे वॉरन हेस्टिंग्सला दिलं जातं. त्यामुळे वॉरन हेस्टिंग्सचा कार्यकाल हा जरा थोडासा त्यासाठी प्रसिद्ध आहे की इथं ब्रिटिश सत्तेचा पाया घातलेला आहे. त्यामध्ये खूप जे वॉरन हेस्टिंग्सचं काम आहे ते युद्ध किंवा कूटनीतीशीच संबंधित आहे. शिक्षणाच्या बाबतीत काही विशेष काम झालेलं नाही आहे. काही काम झालेलं आहे जे लिटरेचरच्या बाबतीत किंवा काही ट्रान्सलेशन झालेले आहेत, पण ते वॉरन हेस्टिंग्सच्या काळात झालेले आहेत. पण शिक्षणाच्या बाबतीमध्ये वॉरन हेस्टिंग्सने जास्त काम केलेलं नाही आहे. म्हणजे काम झालेलं नाही असं नाही, पण हे जे एवढं वर्णन आहे की शिक्षणात आस्था दाखवणं, जनसामान्यांच्या शिक्षणात आस्था दाखवणं, स्थानिक भाषांच्या शाळा उघडणं, जास्तीत जास्त लोकांना शिक्षण, हे काय वॉरन हेस्टिंग्सच्या काळात झालेलं नाही आहे. तिसरा आपला पर्याय आता लॉर्ड डलहौसी. लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये शिक्षणाच्या बाबतीत काय झालेलं आहे, तर लॉर्ड डलहौसी सगळ्यात जास्त महत्त्वाचा गव्हर्नर जनरल आहे. लॉर्ड डलहौसीच्या काळात इतक्या घडामोडी आहेत, त्यामुळे सगळ्यात जास्त प्रश्न पण लॉर्ड डलहौसीवरतीच असतात. तर लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये काय काय झालेलं आहे, पहिलं आपण हे बघितलं की टेलिग्राफ लाईन आलेली आहे, पोस्ट आलेलं आहे, रेल्वे आलेलं आहे. त्यानंतर स्वतंत्र PWD खातं पण आलेलं आहे. सामाजिक सुधारणांच्यामध्ये विधवा पुनर्विवाह कायदा पण आलेला आहे. तर लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये अजून एक गोष्ट झालेली आहे शिक्षणाच्या बाबतीत, ती काय झालेली आहे, तर वुड्सचा आयोग आला होता लॉर्ड डलहौसीच्या काळात 1854 साली. या वुड्सच्या कायद्यामध्ये खूप शिफारसी आहेत ज्या अजूनही रिलेव्हंट आहेत आणि त्याच वुड्सच्या कायद्यामध्ये जनसामान्यांचं शिक्षण, जास्तीत जास्त लोकांना शिक्षण आणि स्थानिक भाषेसाठी महत्त्व दिलं होतं. म्हणजे स्थानिक भाषेमध्ये जे प्राथमिक शिक्षण आहे ते स्थानिक आणि उच्च शिक्षण आहे ते इंग्लिशमध्ये. आपल्याकडे बराच वेळा अजून तोच पॅटर्न फॉलो होतो की स्थानिक, आपण जे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण आहे ते आपलं स्थानिक भाषेत होतं, त्यानंतर हायर एज्युकेशन जे आहे ते इंग्लिशमध्ये होतं. तर हे पण वुड्सच्या आयोगाच्या मध्ये लिहिलं गेलं होतं. तर त्यामुळं वुड्सचा आयोग होता जो जनसामान्यांचं शिक्षण,
स्थानिक भाषा यांना महत्त्व दिलं होतं. त्यामुळं आपलं हे जे वर्णन आहे हे सगळं लॉर्ड डलहौसीला लागू होतं. वुड्स आयोग लॉर्ड डलहौसीच्या काळात आला होता. त्यामुळे आपलं उत्तर काय येईल तर लॉर्ड डलहौसी होते. जनसामान्यांच्या शिक्षणात आस्था कोणी दाखवली? डलहौसीने. स्थानिक भाषांच्या शाळा डलहौसी. जास्तीत जास्त लोकांना शिक्षण डलहौसी. आणि बंगाल, बॉम्बे, पंजाब येथे स्थानिक शिक्षणाला उत्तेजन दिलेलं आहे स्थानिक सरकारने. ते कोणाच्या काळात दिलेलं आहे? लॉर्ड डलहौसी. त्यामुळे आपलं उत्तर काय येईल? लॉर्ड डलहौसी हे आपलं उत्तर येईल. पर्याय क्रमांक 3 लॉर्ड डलहौसी हे आपलं उत्तर असेल. त्यानंतर आपण बघू आता पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न किती आहे? प्रश्न क्रमांक 19. प्रश्न क्रमांक 19 काय आहे? क्लाईव्हने डॅश डॅश शाह आलमला दिले होते, परंतु बादशहाच्या सेवेचे बक्षीस म्हणून त्याने ते मराठ्यांना देऊन टाकले. आपला प्रश्न काय म्हणतोय तर असं काहीतरी होतं जे क्लाईव्हने शाह आलमला दिलं होतं. शाह आलम हा मुघल बादशाह होता. तर शाह आलमला क्लाईव्हने दिलं होतं, परंतु बादशहाने ते मराठ्यांना दिलं होतं. तर असं काय होतं? तर आपले पर्याय काय आहे तर अलाहाबाद आणि कोरा, दुसरा आहे दिवानी हक्क, तिसरा आहे अवध व बनारस आणि चौथा आहे राजपुताना व दोआब. तर आपल्याकडे एक लढाई झाली होती ज्याला आपण काय म्हणतो बक्सारची लढाई. हे झाली होती 1764ला. यानंतर एक तह झालेला आहे ज्याला अलाहाबादचा तह असं म्हणतात. या अलाहाबादच्या तहानुसार काही गोष्टी झाल्या होत्या, ज्यामध्ये एक गोष्ट झाली होती की अवधच्या नवाबाकडून अलाहाबाद आणि कोरा हे 2 जिल्हे काढून घेतले होते आणि ते बादशहाला दिले होते. त्यामुळं क्लाईव्हने अलाहाबाद आणि कोरा शाह आलमला दिलं होतं, परंतु बादशहाने ते मराठ्यांना दिले होते. तर आपलं उत्तर काय येईल मग? हे अलाहाबाद आणि कोरा हे कधी दिले होते तर हे दिले होते 1764 साली. बक्सारच्या युद्धानंतर जे तह झालेला आहे अलाहाबादचा तह, त्याच्यामध्ये हे दिलं होतं. तर आपलं उत्तर काय येईल मग? अलाहाबाद व कोरा. क्लाईव्हने काय दिलं होतं शाह आलमला? अलाहाबाद आणि कोरा जिल्हे दिले होते, पण ते बादशहाने काय केले? मराठ्यांना दिले होते. त्यामुळे आपलं उत्तर अलाहाबाद आणि कोरा. त्यानंतर आता आपण बघू पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 20. या प्रश्नसंचातला हा शेवटचा प्रश्न आहे. तर प्रश्न क्रमांक 20 काय आहे? पुढील वर्णनावरून गव्हर्नर जनरल ओळखा. आपलं वर्णन बघू आता. पहिलं काय आहे? आग्रा येथे सर्वोच्च न्यायालय स्थापन केले. दुसरं काय आहे? कुर्ग संस्थान खालसा केले. तिसरं काय आहे? अलाहाबाद येथे रेव्हेन्यू बोर्डाची स्थापना केली. आणि चौथं काय आहे? पेनिन्सुलर आणि ओरिएंटल या आगबोट कंपन्या सुरू केल्या. आणि आपले पर्याय उत्तर काय आहेत? लॉर्ड विल्यम बेंटिक, लॉर्ड कॉर्नवॉलिस, लॉर्ड डलहौसी आणि लॉर्ड रिपन. आता बघू आपलं की हे जे वर्णन आहे यामध्ये आपल्याला एक इथं काय दिसतंय तर कुर्ग संस्थान खालसा. आता जेव्हा जेव्हा संस्थाने खालसा असेल तर आपल्या डोळ्यासमोर कोणी यायला पाहिजे तर लॉर्ड डलहौसी. लॉर्ड डलहौसीने इतकी संस्थानं खालसा केलेली आहेत की खूप मोठा प्रदेश हा ब्रिटिशांच्या थेट नियंत्रणाखाली आणला होता. त्यामुळं लॉर्ड डलहौसीला आपल्याकडं आधुनिक भारताचा निर्माता असं म्हणतात. खूप प्रदेश त्याने ब्रिटिशांना त्यांच्या ताब्यामध्ये आणून दिला होता. तर संस्थाने खालसा म्हणजे लॉर्ड डलहौसी हे आपण बघितलेलं आहे. पण आपण तेव्हा हे पण बघितलेलं आहे की लॉर्ड डलहौसी पहिला गव्हर्नर जनरल नव्हता ज्याने संस्थानं खालसा केली होती. संस्थानं त्याच्या आधी पण खालसा केली होती. त्यामध्ये आपण हे बघितलं होतं की कुर्ग संस्थान हे विल्यम बेंटिक, लॉर्ड विल्यम बेंटिकने खालसा केलं होतं. तर आपलं उत्तर काय येईल तर कुर्ग संस्थान खालसावरून आपलं लॉर्ड विल्यम बेंटिक हे उत्तर येईल. आता लॉर्ड विल्यम बेंटिकसाठी अजून एक इथं काय येतं आहे तर अलाहाबाद येथे रेव्हेन्यू बोर्डाची स्थापना. आता जेव्हा हा लॉर्ड विल्यम बेंटिक आपला गव्हर्नर जनरल बनला तेव्हा लॉर्ड विल्यम बेंटिकला एक काम करायचं होतं आणि ते काय होतं तर त्याला कंपनीची जी आर्थिक घडी होती ती नीट बसवायची होती. त्यामुळे त्याने आर्थिक शिस्त लावण्याच्या दृष्टीने खूप गोष्टी केलेल्या आहेत. ज्यामधली एक गोष्ट काय होती तर हे अलाहाबाद येथे रेव्हेन्यू बोर्डाची स्थापना केलेली आहे. विल्यम बेंटिकने आर्थिक शिस्तीसाठी अजून काही गोष्टी केलेल्या आहेत, ज्यामध्ये संपूर्ण देशभर मिठावरती एकसारखा कर बसवणे, त्यानंतर सैन्यातले पेन्शन आणि जे इतर जे भत्ते मिळायचे ते त्याने बंद केलेले आहेत. जे वाढीव पगार वगैरे होते ते पण त्याने बंद केलेले आहेत. त्यामुळं हे कशासाठी केलं होतं लॉर्ड विल्यम बेंटिकने तर हे आर्थिक घडी नीट बसवण्याच्या दृष्टीने केलं होतं. तर इथं जे पर्याय क्रमांक 3 दिसतं हे अलाहाबाद येथे रेव्हेन्यू बोर्डाची स्थापना हे लॉर्ड विल्यम बेंटिकने कशाचा भाग म्हणून केली होती तर आर्थिक घडी नीट बसवण्याचाच प्रयत्न म्हणून हे केले होते. त्यामुळं आपलं उत्तर काय येईल तर लॉर्ड विल्यम
बेंटिक. आता हे वर्णन आहे, हे 4 वर्णन आहेत. या 4च्या 4 आपल्याला माहीत असावं असं कधी गरजेचं नसतं. आपल्याला काही गोष्टी मात्र माहीत असाव्यात. म्हणजे 4मध्ये आपल्याला हे 2 गॅरंटेड माहीत होते. तर असंच आपण अभ्यास करायचा असतो. बऱ्याच वेळा असं होईल की 4मधले 3 किंवा 2 किंवा 1 असंच आपल्याला काहीतरी माहीत असेल. 4ही माहीत असतील तर चांगलीच गोष्ट आहे. पण आपल्याला कधी 3 माहीत असतील, कधी 2 माहीत असतील, कधी 1च माहीत असेल. पण जर समजा ते गॅरंटेड माहीत असेल तर आपल्याला उत्तर देता येतं. मग हे आपल्याला ते माहीत असावं. म्हणजे जेव्हा समजा हे असे पर्याय देतात तर त्यामध्ये नेहमी असं दिलेलं असतं की एखादी डिटेल असते ती खूप लहान असते, ती सगळ्यांना माहीत असेल याची शक्यता नसते. पण बाकीचे काही पर्याय असे दिलेले असतात की ज्यावरून आपल्याला हे उत्तर काढता येतं. तर तसंच हे इथं पण आहे. तर आपलं उत्तर काय होतं, कुर्ग संस्थान खालसा कोणी केलं हे आपल्याला माहीत आहे. ते जरा प्रसिद्ध पण आहे, कारण विल्यम बेंटिकने कुर्ग संस्थान खालसा केलेलं आहे. म्हणजे डलहौसीने केलेली आहेत. डलहौसीने खूप संस्थानं खालसा केलेलीच आहेत, पण विल्यम बेंटिकने पण संस्थान खालसा केलेलं आहे हे आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे. त्यावरून आपलं उत्तर काय येतं तर लॉर्ड विल्यम बेंटिक. आणि हा झाला आपला प्रश्न क्रमांक 20. आणि आता इथं आपला प्रश्नसंच संपतो.